श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर माझी वटपौर्णिमा कशी झाली यावर्षीची ते मी तुम्हाला सांगते. चला तर मग आपण वटपौर्णिमा माझी कशी झाली बघूया. छान असं सकाळ सकाळी पुरण परतायचं चालू होतं माझं. याचं चालू होतं मस्ती करायचं, एक एक जामून नेऊन खात होता. जामून केले होते काल खायला असंच. आईंचं इकडं चालू होतं देवपूजा करायचं. तोपर्यंत मी छान असं आमटीला फोडणी देऊन घेतली. त्यानंतर पुरण वगैरे परतून दूध तापायला ठेवलं. इकडे यावर्षी आमच्यासोबत दीदीन पण होत्या वटपौर्णिमेसाठी. त्या थोडी मदत करू लागल्या. त्यांचे मिस्टर होते आलेले. नंतर माझे आजं सासरे म्हणजे पप्पांचे वडील आलेले होते. ते दोघे गप्पा मारत बसले होते आणि याची चालू होते अजून पण मस्ती. तर आम्ही छान असं तयार झालो पटपट आवरताना. नंतर व्हिडिओज घेतला नाही कारण खूप उशीर झाला होता. वडाच्या झाडापाशी गेलो, छान असं पूजा वगैरे करून वडाला फेरी मारायला घेतली. खूप गर्दी होती आणि सण म्हटलं की बायकांचा सण म्हटलं की गर्दी तर खूपच असते. पाऊस पडला होता त्यामुळे थोडा चिखलही झाला होता. इथं आईंनी आणि मी एकत्रच वडाला फेरी मारायला घेतली. दीदी व्हिडिओ काढत होत्या. खूप छान वाटलं. सण असलं की मस्त वाटते, दिवस खूप छान जाते. त्यानंतर थोडेसे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापाशी फोटो काढले. छान छान असे फोटो क्लिक करून घेतले. माझं वडाच्या फेऱ्या झाल्यानंतर दीदींनी वडाला फेरी मारायला सुरुवात केली. त्यांचे पण मी छान छान असे व्हिडिओ फोटोज घेतले. आणि यावर्षी दीदी आमच्यासोबत वटपौर्णिमेला होते त्यामुळं खूप भारी वाटत होतं. कसं एकीला दोघे असले की खूप छान वाटते वटपौर्णिमेला. वटपौर्णिमा असो कुठलाही सण असो, एकीला दोघे असले की खूप छान वाटते. यावर्षी अचानक त्याही इथेच थांबल्या गेल्या नाहीत. त्यामुळे मग आमची एक सोबत वटपौर्णिमा झाली, म्हणजे असा एक सण झाला. त्यांनी वडाला छान 7 प्रदक्षिणा घालून घेतल्या. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची तिथं ओटी भरली. आम्ही एकमेकींच्या ओट्या भरल्या तिघींनीही. दुसऱ्याही बायकांच्या भरल्या पण फोटो व्हिडिओ काढले नाहीत. त्यानंतर त्यांचेही फोटो थोडे क्लिक करून घेतले मी. एकमेकींच्या ओटी भरायला खूप छान वाटते, एकदम प्रसन्न वाटते. आईंचे फोटो काढलेले मग नंतर उशिरा टाकले. आणि आमच्या कॉलनीमधील सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या. त्यांची वडाला वगैरे प्रदक्षिणा घालून झाली होती. आम्हालाच उशीर झाला होता पण दिसल्या. मग आम्ही सगळ्यांनी तिथं फोटो वगैरे काढून घेतले. छान असं घरी आल्यानंतर बघा यांचं फोटोशूट कसं चालू आहे दोघांचं. आईचे फोटो काढले, माझे आदिराजचे काढले. त्यानंतर आदिराजला काही नेलं नव्हतं मंदिरात. सकाळी उशीर झाला होता मग त्याला आल्यानंतर आंघोळ वगैरे घातली. तर याची नाटकं बघा कशी चालू आहेत. माझा टेडी बेअर सारखं घेऊन म्हणते बेबी बेबी खूप. त्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी ह्या दोघं जतला जाण्यासाठी निघाले. तर मलाही चला म्हणले, चल चल म्हणले. त्यानंतर मग यांना विचारून मग मी पण गेले जतला. खूप दिवस झाले, म्हणजे 1 वर्ष झाले मी गेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासोबत गेले. 3-3.5 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली सोलापूर ते जत आलोत. संध्याकाळी 7:30 वाजले होते. गाडीतही शांत हा बसत नव्हता. खूप याची मस्ती चालू होते, मागं पुढं करण्यात. खूप मस्तीखोर आहे. तर मी जतला जाऊन काय काय केलं, आम्ही कुठे गेलो फिरण्यासाठी, हे तुम्हाला बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. लवकरच शेअर करेल. भेटूया आपण अजून छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.